चोरीच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. दुचाकीवरून चैन ओढणारे, घरात घुसून दरोडा टाकणारे किंवा शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणारे चोरटेही आपण ऐकले असतील. परंतु BMW सारख्या आलिशान कारमध्ये फिरून दरोडे टाकणाऱ्या चोरट्यांची कल्पनाही कठीण. मात्र भिवंडी शहरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. BMW कारमध्ये फिरून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या गाडीमध्ये एकूण 5 दरोडेखोर होते. त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी अटक केली असून एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. या टोळीच्या ताब्यातून एक BMW कार, 2 गावठी कट्टे, 2 पिस्टल, मिरची पूड, पक्कड, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण 17,35,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईबाबत माहिती देताना शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी ही टोळी भिवंडीमध्ये मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत होती असं सांगितलं. पोलिसांनी वेळेवर कारवाई करत संभाव्य गुन्हा टाळला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शांतीनगर पोलीस ठाण्याचं तपास पथक गस्त घालत होतं. वंजारपट्टी नाका परिसरातील शानदार मार्केट येथील मोकळ्या मैदानाजवळ रस्त्याच्या बाजूला 5 व्यक्ती शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रशांत बर्वे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना दिली. पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सुरेश चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गायकर आणि पोलीस पथक घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यालगत उभ्या असलेल्या संशयित BMW कारजवळ ते गेले असता त्या कार चालकानं कार पळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून BMW कार थांबवली. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी फरार झाला. कारमधील शोएब शाहिद शेख, नौशाद मकसूद आलम खान, अफ्ताब अफसर शेख, शहाबुद्दीन अलिमुद्दीन अन्सारी यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कारची झडती घेतली आहे. त्यावेळी त्यांच्याजवळ 2 देशी बनावटीचे कट्टे, 2 देशी बनावटीचे पिस्टल, 1 लोखंडी कटावणी, लोखंडी रॉड, दोरखंड, कपड्यांचे 3 मास्क, मिरची पूड, 1 पिशवी मध्ये पांढऱ्या रंगाचे 4 जोड हँड ग्लोव्ज, चाकू, सेलोटेप, मोबाईल आणि BMW कार असा एकूण 17,35,000 रुपये, 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. दहीहंडीचा सण जवळ येऊन ठेपला असून ठाण्यातील गोविंदाचा उत्साह वाढलाय. 9, 10 उंच थरांचा इतिहास असणार असून ठाण्यात या मोठ्या हंड्यांचं थरारक दृश्य पाहण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी होते. या दहीहंडी उत्सवाची चाहूल लागताच गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात केली आहे. ठाण्यातील पाचपाकड येथील ठाण्याचा राजा गोविंदा पथकानं 1 जून पासून सरावाचा नारळ फोडलाय. ठाण्याचा राजा गोविंदा पथकाचा हा सराव पाहण्यासाठी ठाणेकरांनी एकच गर्दी केली होती. ठाण्याचा राजा हा नामांकित गोविंदा पथक असून मोठ्या हंड्या फोडण्यामध्ये सहभाग होत असतात. या हंड्यांच्या सरावादरम्यान कुठल्याही गोविंदाला पडून दुखापत होऊ नये यासाठी योग्य ते प्रशिक्षण देण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. योग्य मनोरे, नवीन सहभागी खेळाडू तसंच इतर सर्वांसाठी योग्य प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवात झाली आहे. तसंच सर्व गोविंदांची सुरक्षितता मनावर घेण्यात आली असून प्रशिक्षण ठिकाणी सेफ्टी मॅटचाही वापर केला जातोय. लग्नसराई आणि सणासुदीच्या हंगामासाठी खास संकलन घेऊन शिल्पम आर्ट अँड क्राफ्ट कॉटन आणि सिल्क एक्स्पोचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं आहे. 20 मे ते 15 जून या कालावधीत वसंत विहार येथील डी मार्ट आणि रामजी हॉटेल जवळ हे प्रदर्शन आणि विक्री मेळावा सुरू राहणार आहे.
दररोज सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत या नागरिकांना या ठिकाणी भेट देता येईल। या एक्स्पो मध्ये सर्व प्रकारचे सूट, ड्रेस मटेरियल्स, स्टॉल्स, कुर्ती, फॅशन ज्वेलरी, पारंपरिक फुटवेअर, खादी शर्ट्स, ब्रास आर्टिकल्स, घर फर्निशिंग, पॉटरी, फर्निचर अशा विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत। ग्राहकांसाठी खास आकर्षण म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील विविध भागातील हस्तकलेचं सामान या ठिकाणी एकत्रितपणे पाहायला आणि खरेदीसाठी मिळणार आहे। सर्व कार्ड आणि डिजिटल पेमेंटची सोयही उपलब्ध आहे। मनसोक्त खरेदीसाठी गृहिणींनी आणि नवविवाहितांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। सब मिलके आज आज दुपारी ठाणे सत्र न्यायालयात आरोपी रवी वर्मा याला न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी न्यायालयात झालेल्या युक्तिवादात सरकारी वकील यांनी आरोपीला पोलीस कोठडी मागणी करत तो ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी घटनास्थळी भेट देण्याचं काम आणखीन तपास शिल्लक असून त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांची त्याबाबत चौकशी करायची असल्याचं सांगत न्यायमूर्ती यांनी 5 जून पर्यंत पोलीस कोठडी त्याला सुनावली आहे। तर दुसरीकडे बचाव पक्षाचे वकील गिरोसे आणि शिंदे यांनी मात्र या प्रकरणात कुठल्याही पद्धतीत सबळ पुरावे नसताना आरोपी रवी वर्मा याला फसवण्याचा प्रकार दिसत असल्याचं सांगितलं। न्यायालयात कुठलाही सबळ पुरावा दिला नाही। शिंदे आणि गिरोसे यांनी कुठल्याही पद्धतीचा ठोस असा पुरावा न्यायालयात सादर करण्यात आला नसल्याचं सांगत त्यांच्याकडे सापडलेल्या निळ्या डायरीत मात्र त्याला उद्या कुठे कामाला जायचंय, कुणाकडे जायचंय याबाबतच्या नोंदी डायरीत सापडल्यात। तर त्याच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात पैसे आल्याच्या दावावर बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितलं की त्याच्या खात्यावर फक्त त्याच्या भाचीसाठी 2000 रुपयाची रक्कम ही तिला खाऊसाठी प्रीती नावाच्या मुलीनं पाठवल्याचं समोर आले। बचाव पक्षाच्या वकिलाचं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये रवींद्र वर्मा याला अडकवण्यात येत आहे। तो मूळचा भारतीय असून कायम भारतातच वास्तव्य आहे। त्याचप्रमाणे त्याने आतापर्यंत असं कुठल्याही पद्धतीचं देशद्रोही कृत्य केलं नसून या प्रकरणात त्याला काही गोष्टींचा सांगावा करत अडकवण्यात येत असल्याचं म्हणणं आरोपी वकिलांनी सांगितलं। मला मागच्या तारखेला अरेस्ट डायरेक्ट दाखवलं गेलं की 35A ची नोटीस न देताही मला डायरेक्ट अरेस्ट केलंय। तरी आम्ही तपासाला अजूनपर्यंत सहकार्य करतोय। जी माझ्याकडे डायरी होती, जे काही होतं मी तपासाला सर्व दिलेलं आहे। आणि जी डायरी होती डायरीत मी काय नमूद करायचो की जो दुसऱ्या दिवशीचं माझं काम काय या गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत। त्याच्यात असं काही की बाबा काही वेगळ्या गोष्टी आहेत की ज्या देशहितासाठी मी एक्सपोज करतोय किंवा काय करतोय असं कुठलंही नव्हतं त्याच्यात। आता काय पैशाची देवाणघेवाण झाली का? नाही ना, पैशांचं काहीच नाही, पैशांचं कुठलंही नाही। हे फक्त पोलीस कस्टडी वाढवण्यासाठीच हा सर्व प्रयत्न चाललेला आहे, बाकी काहीच नाही आहे। आज मागच्या तारखेला व्हाईट सॅम्पल घेण्यासाठी पोलीस कस्टडी वाढवून घेतली होती। आजच्या तारखेला व्हाईट सॅम्पल घेतला गेला। आजच्या तारखेला म्हणतायत की परत आम्हाला पैशांची काय देवाणघेवाण झालेली का, तो तपासाचा विषय आहे। आफ्टर चार्जशीट त्या गोष्टी सर्व समोरच येतील। पण आता पोलीस कस्टडीची गरज काय आहे? मी काय भारतातच जन्मलेलो आहे, माझं पूर्ण फॅमिली भारतात जन्मलेली आहे, मी कुठला देशद्रोह करून बसलेलो आहे? गुगल पे मार्फत त्या पैशाची देवाण झाली आहे का? सरकारी तपास यंत्रणेने आतापर्यंत न्यायालयासमोर कुठला दस्तावेज सबळ पुरावा कुठलाही आणलेला नाही सर, कुठलाही नाही। मी तेच म्हणलो की CDR आणा, की हा नंबर पाकिस्तानचा आहे, हा नंबर इकडचा आहे, काहीच नाही। मागच्या तारखेला माझं त्याच बेसवर आर्ग्युमेंट झालं। कुठलीही गोष्ट तपासाला समोर आणलेली नाही आहे। गुगल मार्फत त्या पैसे देण्यात आले का, त्याला आमिष दाखवून कुठल्या काय गोष्टी समोर आल्या? तेच हनी ट्रॅप जो झाला ना तो ह्याच गोष्टीवरनं झाला की तुझ्या घरी कोण कोण राहतं,
बच्चू राहतं, तर तिने तो नंबर मला पैशांची कुठं गरज नव्हती, 2000 माझ्या अकाउंटला टाकलेत, माझ्या आरोपीच्या अकाउंटला टाकलेत. या गोष्टीचा प्राचीला खाऊ पाहिजे म्हणून, प्राचीला खाऊ पाहिजे म्हणून, या तुझ्या अकाउंटला असू दे म्हणून. आणि माझी कडकडीची विनंती, युवा वर्गाला कडकडीची विनंती अशी आहे की यांनी फेसबुकला कुठलीही रिक्वेस्ट आली, कुठलंही काही आलं तर लगेच ॲक्सेप्ट नका करू. हाच असाच हनी ट्रॅप एखाद्याच्या जीवाशी आणि पूर्ण करिअरशी खेळतोय आणि कुटुंबाला वाईट अवस्थेत नेणारी ही गोष्ट होते. त्यासाठी कुठलाही अवेअरनेस स्वतःसाठी असू द्या. जर कधी तुम्हाला असं वाटलंच की आपण हनी ट्रॅप होतोय, 1930 हा पोलीस हेल्पलाईन नंबर आहे, लगेच त्यांना कळवा. पण अशा गोष्टींना बळी पडू नका. माझ्या मॅडम हिंदी में